कुठलीही मार्केटमधली जर ब्राउनी खाल्ली असेल किंवा कुठलीही ब्राउनी जर खाल्ली असेल तर ही जर ब्राउनी खाल्ली तर ते सर्व ब्राउनी तुम्ही विसरून जाल. तर त्यासाठी इथे मी 100 ग्राम बटर घेतलेला आहे आणि 130 ग्राम चॉकलेट घेतलेलं आहे आणि त्याला छान बारीक चॉप करून घेतलेलं आहे, कारण आपण डबल बॉयलर पद्धतीच्या मदतीने हे आपण जे आहे ते मेल्ट करून घेणार आहोत. तर याला छान बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे मी एक बाउलमध्ये थोडासा पाणी घेतलेलं आहे, उकळायला ठेवलं आणि उकळल्यानंतर त्यावर जो आपण जे चॉप केलेलं होतं ते गंज ठेवून दिलेलं आहे आणि त्याला छान मिक्स केलेलं आहे. काही मिनिटानंतर आपला जो चॉकलेट आणि बटर जो आहे तो मेल्ट व्हायला लागला आहे, तर आपण याला छान मेल्ट करून घेऊया. तर इथे जो आपला काही प्रमाणामध्ये जो बटर आणि चॉकलेट आहे तो मेल्ट करून घेतलेला आहे. ओव्हर हा मेल्ट होत आहे तोपर्यंत आपण ड्राय इन्ग्रेडियंट्स घेऊया. त्यासाठी ते छन्नी घेतलेली आणि त्यामध्ये 1 आणि 3 टेबलस्पून इथे मी मैदा घेतलेला आहे, 1/2 कप शुगर घेतलेली आहे, 1/3 कप मिल्क पावडर आणि 2 टीस्पून इथे मी कोको पावडर घेतलेला आहे आणि त्याला छान छानून घेतले, जेणेकरून जे काही गुठळे आहेत त्या आपल्या प्रीमिक्समध्ये येऊ नये त्यासाठी ते मी छान छानून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर इथे जो आपण जो चॉकलेट आणि बटरचं बॅटर बनवलेलं होतं तो टाकून घेतलेला आहे. यामध्ये थोडासा सॉल्ट टाकलेला आहे, टेस्टनुसार सॉल्ट ॲड करा आणि बेकिंग पावडर टाकलेला आहे, बेकिंग सोडा नाही. तर बेकिंग पावडर टाकून इथे मी 1 टीस्पून इथे मी बेकिंग पावडर टाकलेला आणि त्याला छान पाणी न टाकता तुम्ही पाण्याचा यूज करू शकता. तर दूध आणि आपला जो गनाश आपण रेडी केलेलं होतं जो बटर आणि चॉकलेटपासून होतं तर ते छान मिक्स करून इथे आपली एक कन्सिस्टन्सी रेडी झालेली आहे. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकतात की कशी झालेली आहे. तर सेम याच कन्सिस्टन्सीमध्ये आणि हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते फॉलो करा. यामध्ये काही चॉप केलेले वॉलनट्स आणि टाकलेले आहेत आणि त्याला छान बेक होण्यासाठी मी इथे 60 मिनिटे जे आहेत ते आपल्याला प्रॉपर इथे बेक व्हायला लागले. तर बेक व्हायसाठी इथे मी 60 मिनिटं ठेवले आहेत आणि 60 मिनिटानंतर आपली जी ब्राउनी आहे ती रेडी झालेली आहे. तर याला आपण कट करून घेऊया. तुम्ही मार्केटमधली सुद्धा ब्राउनी विसरून जाल जेव्हा ही ब्राउनी तुम्ही टेस्ट कराल. खूप सुंदर आणि भन्नाट लागते. फक्त जे मेजरमेंट आहेत ते एक्झॅक्ट यूज करा आणि तुम्ही ती बनवून पहा. जर आवडली तर एक लाईक नक्की करा. आणि आपली इथे ब्राउनी जी आहे ती रेडी झालेली आहे. सॉफ्टनेस तुम्ही पाहू शकत आहात. तर खूप सुंदर आणि टेस्टी अशी आपली ब्राउनी इथे रेडी आहे. तर वॉलनट ब्राउनी इथे रेडी आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. मी व्हिडिओ असे नवनवीन जे आहेत ते टाकत असते. केक रिलेटेड किंवा बेकिंग रिलेटेड कुठलेही व्हिडिओ इथे मी टाकत असते. तर आवडल्यास एक लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. तर इथे आपली जी वॉलनट ब्राउनी जी असते ती इथे रेडी झालेली आहे काही मिनिटात काही घरच्या वस्तूंपासून. धन्यवाद.